झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. गुंगीचे औषध देत मुख्याध्यापकाने केला अत्याचार. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत उकळले 60 लाख. आरोपी मुख्याध्यापक अटकेत, न्यायालयाकडून 2 दिवसांची कोठडी. धुळे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आर्थिक व्यवहारातून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत 41 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल 60 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपी मुख्याध्यापकास अटक करण्यात आली आहे. सुकलाल रामभाऊ बोरसे असे या 53 वर्षीय आरोपीचे नाव असून तो धुळ्यातील एका शाळेचा मुख्याध्यापक आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कोर्टात हजर केले. न्यायालयाने आरोपीस 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित महिलेने तक्रारीत सांगितले की आरोपीने पूर्वी तिला आर्थिक मदत केली होती. त्यानंतर त्याने तिच्या घरी जाऊन पेढ्यात गुंगीचे औषध मिसळून तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर अत्याचार केला. एवढ्यावर न थांबता त्या घटनेचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत सलग 2 वर्ष तिच्यावर अत्याचार केले. पीडितेवर मानसिक दबाव टाकत आरोपीने या काळात एकूण 59 ते 60 लाख रुपये उकळल्याची माहिती देखील पुढे आली आहे. सततच्या अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून ही पीडित महिला अखेर पोलिसांकडे धावली. या घटनेमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे पथक करीत आहेत. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.